विजय पराभव क्षणिक, लोकसेवा शाश्वत. सुज्ञ नागरिकांचा राजकारणाला संयमाचा सल्ला. निवडणुका, विजय पराभव हे राजकारणातील अविभाज्य घटक असून एका पराभवाने आयुष्य संपत नाही किंवा एका विजयाने आयुष्य घडत नाही, असा परखड आणि परिपक्व संदेश सुज्ञ नागरिक जीवन बर्गे यांनी दिला आहे. राजकारण हे अत्यंत प्रवाही असून ते कधी कोणत्या वळणावर जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे राजकारण नेहमी तटस्थपणे करावे आणि ते डोक्यात जाऊ देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. राजकारण आपल्यासाठी आहे, आपण राजकारणासाठी नाही, असे सांगत परिस्थितीवर कायमस्वरूपी कोणाचीही पकड राहत नाही. नवे चेहरे येत राहतात, जुने जात राहतात, हा निसर्गाचा नियम असल्याचे त्यांनी नमूद केले. समोरचा व्यक्ती असंही अपमान करत नाही तोपर्यंत सूड भावनेत अडकू नये, कारण नियतीचे चक्र कधीही फिरून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजचे राजकारण पाहिले असता कालचे विरोधक आज एकत्र आहेत आणि आजचे सहकारी उद्या विरोधक होतील हे नाकारता येत नाही. निवडणुका झाल्या, निकाल लागले. जे विजयी झाले त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करावे, तर पराभूतांनी खचून न जाता पुन्हा जोमाने जनतेसाठी कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले. गोरगरिबांची कामे करणे, दीनदुबळ्यांचे अश्रू पुसणे, तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे आणि स्त्रियांचा सन्मान राखणे हाच शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचा खरा वारसा पुढे नेण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. एक भारतीय नागरिक म्हणून लोकशाही आणि तिची मूल्ये जपली पाहिजेत. कोणताही देश आपोआप महान होत नाही, तो नागरिकांच्या पात्रतेने महान बनतो. जागतिक स्पर्धेत पुढे जायचे असेल तर जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि माणुसकी जपत पुढे जाणे गरजेचे आहे, असे मत सुज्ञ नागरिक जीवन बर्गे यांनी व्यक्त केले आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा.